सोहन कन्स्ट्रक्शनचे बालाजी वानखेडे यांच्यावरील विनयभंगाचा खोटा गुन्हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला असून अखेर सत्याचा विजय झाला असल्याची माहिती बालाजी वानखेडे यांनी दिली आहे। आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूयात। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माझी कंपनी सोहम कन्स्ट्रक्शन चा मी मालक बालाजी वानखेडे जलजीवन मिशनचे काम करत असताना मला कामामध्ये जो अतिक्रमणाचा व्यत्यय येत होता त्याबद्दल मी प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करूनही कुठल्याही यंत्रणेने यावर गांभीर्य न घेता उलट राजकीय दबावाला बळी पडून लोकप्रतिनिधीच्या दबावाला बळी पडून माझ्या विरुद्धच मला बदनाम करण्याच्या हेतूने, माझे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने कट कारस्थान रचून माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा जो 10/1/2023 रोजी कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदवण्यात आला। सदरची घटना ही जी यापूर्वी 31/10/2022 रोजी घडली होती, तरीही हा जो माझ्यावर रचलेला कट कारस्थान आणि आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने जे चालत आलेला प्रयत्न, यावर मी हतबल झालो। माझे मानसिक मनोबल खालावले, परंतु जो हा माझ्यावर लागलेला कलंक आहे हा मिटत नव्हता। माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊन माझं जीवनयात्रा संपवावी असं आलं होतं, परंतु हा कलंक मिटणारा नव्हता। अखेर मी समाजापुढे बदनामच राहणार होतो। परंतु सत्य ही घटना मला माहीत होती आणि न्यायव्यवस्थेवरला विश्वास माझ्या मनात दृढ होता, म्हणून मी जो की उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे मी धाव घेतली आणि त्या हाकेला माझ्या ॲडव्होकेट शशिकांतजी लोंढे यांनी माझी भक्कम बाजू मांडली आणि त्या जो खोटा गुन्हा होता तो गुन्हा मागच्या 15 डिसेंबर रोजी रद्दपात्र न्यायालयाने ठरवलेला आहे आणि मला खरोखर न्याय मिळवून दिलेला आहे। जे आज रोजी मला बदनाम केलं, माझी मानसिक मानहानी केली, मला आर्थिक नुकसान पोहोचवलं, हे तर भरून निघणारं नाहीच। परंतु जे अधिकारी, जे कर्मचारी ज्या मदत करत नाहीत, ज्या की लोकांसाठी ज्या योजना राबवलेल्या जातात, यामध्येही आपले अधिकार व कर्तव्य विसरून काम करत आहेत, यांच्यावर कडक शिस्तभंगाची, अधिकार व कर्तव्यात कसूर करण्याची कार्यवाही करावी आणि अजूनही मला न्याय देणे हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम बाकी आहे। तेव्हाच ही लढाई मी पूर्ण जिंकेल असं मला वाटते।